नमस्कार मंडळी, माझं नाव नितीन पाटील. सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. कसं आहे, आज टाकी रिकामी झाली ती. मग काय, आपण खाली गेलो. खाली जाऊन टाकीवर बोर चालू केला. टाकीत पाणी पडायला लागलं. आपलं लक्षच नाही गेलं भरल्यानंतर. मग आपण डायरेक्ट आपण बघायला गेलो तर टाकी कशी काय बंद झाली, तो ऑटोमॅटिक बंद झाली होती. असं नाही कोणी केली होती, ऑटोमॅटिक नाही बंद होती. ऑफ बटन दाबावं लागतं तेव्हाच बंद होते. घरात आलो, आपण ब्रश वगैरे केला. आज हनुमान जयंती जाऊन गाणे लावले आणि त्यानंतर आपण आवरून वगैरे मस्तपैकी कामाला निघालो. कामावर पोहोचलो सुद्धा. आज काय ऑफिसला आपल्याकडे चावी होती म्हणून आपणच दरवाजा उघडला. नंतर जॉन आला. जॉन म्हटला, हे काय नवीन जीन्स लावल्यात तुम्ही एवढे? आता तू आम्हाला सगळं हे करायचं असतं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आम्ही ते काम केलं आणि त्याच्यानंतर जॉन टाइमपास करण्यासाठी जॉन म्हटलं मला कॅम्प्युटर शिकायचं आहे. जॉनला कॅम्प्युटर शिकवायला लागलो. जॉन बघा काय करतोय, कॅम्प्युटर शिकायच्या वयात तर त्याने काही केलं नाही. आता लॅपटॉप शिकायचं म्हणतोय आणि त्यात बघा असे किडे करत बसलाय. स्वतःचं चित्र स्वतःच काढत बसलाय. फायनली जॉनचं थोबाड तरी तयार झाले. आता बघू पुढं काय काय ते. जास्त काय नाही हिला काय जास्त ती करतच येत नाही. एकदम हळूहळू सेम टू सेम वाटते का नाही. मिसमॅच आहे का काय एवढंच सांगा फक्त. मिसमॅच असेल तर आपण चेंज करू. उद्या तिलाच परत काढायला होते त्याच्यानंतर पावसाचं वातावरण एवढं झालं, वारं परत सुटलं होतं. लगातार 3 दिवस झालं पुण्यात पाऊस पडतोय. तुमचं काय मत आहे, पाऊस पडला पाहिजे का नाही? आणखी हा उन्हाळा पण नाही आणि पावसाळा पण नाही. पावसाळ्यासारखंच चाललंय, पण उन्हाळा तर कुठं गेला? उन्हाळा तर बाहेरच गेला वाटतं. ऋतूंमध्ये उन्हाळा गायबच झाला. उन्हाळा नाही, पावसाळा चालू झालाय मे महिन्यात. वा बेटे, मे बी नाही चालू झाला अजून, एप्रिलच चालू झालाय. पाऊस असला होता ना डायरेक्ट. पावसाचं वातावरण एवढं आहे ना, 3 दिवस लगातार ह्याच टायमाला 2-3 नंतर पाऊस एवढा जोरात पडतोय. 2 ते 3 तास येतो मस्तपैकी, सगळं ओलं करून जातो. पण गुडघेवढं पाणी होतं कुठं, काय सांगायचं. त्यानंतर आपण नंतर काय कस्टमर केले आणि त्यानंतर दुकान बंद करून जॉनला बाय बाय केलं आणि आपण आलो घरी. त्यानंतर आपण जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर आपण म्हटलं आता लय झोप येते, आराम काय झालेला नाही आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.